दिली आहे त्याने पण भेटणार आहे। हा एक पूर्ण देशामध्ये देशभक्तीचा आणि माननीय नरेंद्रभाई मोदीजीने जे काही योग्य धडा शिकवला पाकिस्तानला, त्यांच्या लोकांच्या मनामध्ये अति उत्साह आहे, म्हणून मोठी संख्येमध्ये ते लोक रॅलीमध्ये सामील झाले। प्रामुख्याने महिलांची संख्या जास्त दिसते। भाषणांमध्ये देखील उल्लेख केला की 2 महिला लेफ्टनंट कर्नल असतील, त्यांनी देखील चांगली भूमिका बजावली, त्यांचा अभिमान करण्याचं देखील महिलांचं बरोबर आहे। ते सर्व महिला जे आहेत ते इथे वीर अनुराधाताई गोरी, वीरमाता अनुराधाताई गोरी त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व एकत्र आहे इथे। फक्त महिलांची रॅली, आम्ही फक्त व्यवस्थासाठी इथे उभे आहे। महिलांचा सहभाग तुम्ही म्हणत असला मोठा दिसतो आहे, एकूण रोष मोठ्या प्रमाणात अजूनही रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतो आहे। स्वाभाविक रोष आहे, जे काही झाला त्याने जातपात विचारून त्यांचा सिंदूर पूजला, म्हणून ते सिंदूर रॅली काढली आहे। महिलांचा चांगला प्रतिसाद आहे, पूर्ण देशामध्ये एक लाट आहे आणि हा लाट माननीय नरेंद्रभाई मोदीजीचे नेतृत्वामध्ये सैन्य दल अतिशय चांगला काम गरजपर्यंत करतील असा लोकांना विश्वास आहे। एक दुसरा प्रश्न देखील इथे उपस्थित होतोय की गुप्तहेरांची देखील, काही गद्दारांची देखील संख्या ही आपल्याला दिसत आहे, काही जणांना अटक देखील केलेली आहे। अटक आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये पण काम सुरू आहे। इथे पण आपल्याला लगेच कळेल की जे काही बांगलादेशी रोहिंग्या इथे लपून बसलेले आहे सर्वांनी काढून जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।